कृष्ण हरी पाऊले चालती पंढरीची वाट या सदराखाली आपण आज आलो आहोत लोणंद नगरीत। आणि या लोणंद नगरीत अफाट गर्दी दिसून येत आहे। माऊलीच्या दर्शनासाठी ही गर्दी दिसून येत आहे। कुठून कुठून भाविक भक्तगण आलेले आहेत या लोणंद नगरीत दाखल झालेले। त्याच माध्यमातून आज आपण पाहत आहोत की विठ्ठलाची ओढ या भाविकांना लागलेली आहे आणि त्याच पद्धतीने आळंदीवरून ही थेट पालखी सोहळा पंढरपूरचे मार्गस्थ होताना दिसून येत आहे। आपल्या बरोबर काही भाविक भक्तगण आहेत, कशा पद्धतीने यांना विठ्ठलाची ओढ लागलेली आहे ते आपण जाणून घेऊ। माऊली काय सांगाल, कशा पद्धतीने विठ्ठलाची ओढ लागली आपल्याला आणि याच माध्यमातून आपण पंढरपूरकडे रवाना होत आहे। काय सांगाल, गुडघे दुखतात का, कशा पद्धतीने तुमची विठ्ठलाची ओढ आलाय कुठून एवढं पहिलं सांगा। आम्ही धाराशिव जिल्हा वाशी तालुका आणि गाव आमचं कणकतवाडीवरून आम्ही हे सोहळ्याच्या वारी करता माऊलीचे दर्शन घेण्याकरता इथं आलेलो आहोत आणि व्यवस्था ही चांगली आनंदी वाटला आणि व्यवस्था ही चांगली झाली, आमची काही अडचण नाही। कारण भगवंतापेक्षा जगात महान काहीच नाही आणि हे आपल्या संसारात हे सगळं व्यर्थ आहे, हे सगळं श्रेष्ठ आहे। हे जो सोहळा आहे हा जगात कुठंच नाही, त्याच्यामुळे हा आनंद आगळा वेगळा आहे। पंढरीची वाट तुम्ही धरली, काय सांगाल। आम्ही धाराशिव जिल्ह्यातनं वाशी तालुक्यातनं आलोय आणि आम्ही प्रत्येक वर्षी ह्या सोहळ्याला एक दिवस तरी येऊन हजेरी लावून जातो। आपल्या बरोबर काही युवक आहेत, कशा पद्धतीने ते वारीमध्ये सामील झालेले आहेत ते आपण जाणून घेऊ थेट त्यांच्याकडून। माऊली नमस्कार, काय सांगाल कशा पद्धतीने वारीला युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून येत आहे। तुम्ही पहिल्यांदा कुठून आला आणि कशा पद्धतीने तुमची या वारीविषयी भावना ते थोडक्यात सांगा। आम्ही सर्व युवक खडकवासला मतदारसंघातून आलेलो आहे। आमच्या गोरेकर आणि नांदेडकर क्षत्रिय मराठा अशा हवेली आणि खडकवासला मतदारसंघातून अशा 3 दिंड्या आमच्या या पालखी सोहळ्यामध्ये आहेत। विशेषतः आम्ही एक 40-45 युवक या ठिकाणी आलोय। आमच्या गावातून जनसेवा स्वयंसहायता बचत गट आणि शंतनू केंद्र युथ फाउंडेशनच्या वतीनं आम्ही एक आरोग्य शिबिराची तपासणी या ठिकाणी या 3 दिंड्यांकरता आम्ही आयोजित केलेली आहे। या कार्यक्रमानिमित्त आम्ही पुण्याहून आलेलो आहे, उत्तमनगर गावातून जे युवक आम्ही त्या ठिकाणी। प्रत्येक वारकऱ्याला कुणाला आजार असेल किंवा काय असेल त्यांना ही सेवा दवाखान्यामार्फत डॉक्टरमार्फत भेटली पाहिजे। त्यांनी पंढरपूर पर्यंत माऊलींच्या भेटीला जाण्यासाठी कुणाला आजार नाही यावा यासाठी आमची हे प्रत्येकाला आजारातून मुक्त करून माऊली दिंडीत सहभागी व्हावं। जसे आपले वाडवडील आलेले आहेत तशी पुढे युवकांनी दिंडी चालू ठेवावी हीच